ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र शासनासह रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेने शाळांना सुट्टी जाहीर केली असली तरी नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यात पालिका अपयशी ठरत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भर पावसात देखील नागरिकांना पाण्यासाठी मोर्चे काढावे लागत आहेत. पालिका घरोघरी मालमत्ता कर भरण्याच्या नोटिसा पाठवत असली तरी पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, असा सवाल नागरिक करत आहेत. पावसाळ्यात जर टँकरने पाणी मागवावे लागत असेल तर उन्हाळ्यात परिस्थिती किती भीषण असेल, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक आमदार, नगरसेवक तसेच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त नेमके काय काम करतात, असा रोष जनतेतून व्यक्त होत आहे. नागरिकांचा आरोप आहे की पाणी पुरवठा कमी करून टँकरवाल्यांचे पोट भरले जात आहे का? गेली 15 वर्ष एकाच आमदाराकडे सत्ता असूनही पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत गरजही सोडवली गेलेली नाही, असा आक्रोश नागरिक व्यक्त करत आहेत. फक्त पाणी पुरवठा नव्हे तर रस्ते, वीज आणि सुरक्षिततेचे प्रश्नही कायम आहेत. शहरातील अनेक रस्ते पावसाळ्यात तुटतात, खड्डेमय होतात. बांधलेले पूल पावसात वाहतुकीसाठी बंद होतात. रेल्वे ट्रॅकखाली बनवलेले बोगदे पावसाचे पाणी साचल्याने बंद पडतात आणि नागरिकांच्या प्रवासाला अडथळा निर्माण होतो. महिला सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रकाश योजना अनेक ठिकाणी नाही. नागरिकांच्या सोयीसाठी असलेले प्रशासन, महानगरपालिका आणि सरकारच नागरिकांना सतत त्रास का देतात, असा थेट सवाल आता जनतेकडून केला जात आहे. आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा.